तर नमस्कार मंडळी, सुरू करूयात। महाराष्ट्र राज्य शासनाने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे, जी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करेल। महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून ही योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे। विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे। अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले आहे। या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जाते। शासन गिरणीच्या एकूण किमतीच्या 90% रक्कम अनुदान म्हणून देते, तर उर्वरित 10% रक्कम लाभार्थी महिलेला स्वतः भरावी लागते। ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिलांसाठी असल्याने समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक प्रगतीची संधी मिळते। या योजनेसाठी काही निकष आहेत, ते म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। केवळ अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत। वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। प्राधान्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो। आवश्यक कागदपत्रे। योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्डची प्रत, जातीचा दाखला, रेशन कार्डची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुकची प्रत, वीज बिलाची प्रत। आणि यासोबतच आपण अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा याबद्दलची माहिती घेणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा। लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल। धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा।